मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय सौ रेखाताई कासार मॅडमजींना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। वीर बजरंग धोंडावडे विपक्षात गावदेवी पारिबली व्यासपीठाच्या समोरच आपण टॉस करणार आहोत। हा सामना 2 षटकांचा राहील। फायनल मॅचचा आपण टॉस करत आहोत। गावदेवी पारिवली वीर बजरंग धोंडावडे टॉस जिंकलाय। धोंडावडे टीमने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता प्राचारण केला गेलाय गावदेवी पारिवली टीमला। आलेल्या सर्व प्रेक्षक क्रीडा रसिकांचं स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मेगा फायनल आपण पाहतोय, स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेला शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात झाली। ही स्पर्धा 3 दिवसाची असली तरी सचिन 11 अग्रीपाडा ग्रामस्थांची 30 दिवसाची मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेकरिता ज्या दात्यांचा हातभार राहिला त्या दात्यांचं पुनश्च एकदा आभार। मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय 2 संघ उभे ठाकले गेलेत। गावदेवी पारिवली विपक्षात वीर बजरंग धोंडावडे। फायनल मॅच साठी आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून दिला गेलाय। स्वर्गीय आशा नाना गोडे यांच्या स्मरणार्थ पूर्वांश देवेंद्र गोडे फायनल मॅच साठी हा सामनावीराचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलाय। त्यांचा सुद्धा खूप खूप आभार। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। 2 षटकांचा हा सामना। सेमीफायनल चा सामना आपण पाहिला। एकाच गावातील 2 संघ साईदेवा प्रतिष्ठान विपक्षात गावदेवी पारिवली ने विजय संपादन केलं गावदेवी पारिवली टीमनं। साईदेवा प्रतिष्ठान हार पत्करावी लागली, परंतु चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून त्या संघाचा सुद्धा राहिला। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। प्रज्वल दलवी आणि अक्षय पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। 2 षटकांचा हा सामना। फायनल मॅच आपण पाहतोय, स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026। क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय। अनेक प्रेक्षक आपण पाहतोय फायनल मॅचचा आनंद घेण्याकरिता या क्रीडांगणाला हजेरी लावले गेले। त्या सर्व क्रिकेट रसिकांचं सरचं स्वागत आणि आपण पाहतोय उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। सलामीची जोडी आपण पाहतोय प्रज्वल दलवी त्याच्यासोबत अक्षय पाटील। गोलंदाजी ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्याकरिता राकेश पाटीलला आणलं गेलंय। फायनल मॅच करिता आपण पाहतोय सामनावीराची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली। स्वर्गीय आशा नाना गोडे यांच्या स्मरणार्थ कुमारी पूर्वांश देवेंद्र गोडे यांच्याकडून ही सामनावीराची ट्रॉफी दिली गेली। त्यांचा खूप खूप धन्यवाद। तर फायनल मॅचला होते सुरुवात। पंचांचा इशारा आलाय, गेम ऑन। सामन्याला होते सुरुवात। फायनल मॅचचा पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला फेवर केला गेलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव कंप्लीट झाले। एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला प्रज्वल दलवीला।
संघाचं खातं खुलं केलं गेलंय. वैयक्तिक खातं खुलं करत असताना आपण पाहतोय प्रज्वल दलवी. पहिली धाव आपण पाहतोय फलकावर जोडली गेली. स्ट्राईक एंडला अक्षय पाटील सज्ज होताना राकेश पाटीलच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार. राकेश पाटीलचा पुढील चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा समोर ठेवला होता. ऑन साईडला ढकलला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यश मात्रेचं राहिलं, परंतु कॉलिंग चांगली राहिली. 2 धाबा या चेंडूवर कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 3 अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फायनल मॅच मध्ये आपण आहोत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण वीर बजरंग धोंडावर टीमला पाहतोय. गावदेवी पारिवलीच्या विरोधामध्ये. स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम मेगा फायनल आपण पाहतोय या स्पर्धेची. ह्यावेळेस संधी होती, आवाज हलकासा पाहायला मिळाला होता. दबडली गेली. कुठली धाव यावेळेस बॅटरला घेता आले नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 3 अंकावर धावफलक. चांगली गोलंदाजी राकेश पाटील महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फायनल मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये बॅटरच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुमच्याकडे लाईन आणि लेन चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. त्या पद्धतीची गोलंदाजी ह्या मॅच मध्ये राकेश पाटील करत असताना पुण्याचे एकदा राकेश पाटील अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस लाईन ओळखली गेली, ढकलले गेले. पॉईंट क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 4 अंकावर धावफलक. अशा पद्धतीने पाहिलं तर फायनल मॅच महत्त्वपूर्ण सामना. कोणता संघ या स्पर्धेचा विजेता ठरेल? आतापर्यंत 4 मध्ये 4 धाबा जमवल्या गेल्यात राकेश पाटीलच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता आणि यावेळेस रिव्ह्यूची मागणी केली गेली. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय आणि बॅटिंग साईड कडून रिव्ह्यूची मागणी. त्या पद्धतीने पाहिलं तर पेर डिलिव्हरी. त्यावेळेस लाईन ओळखता आली नव्हती बॅटरला. असं वाटलं होतं ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करून थर्डमॅनच्या वरून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश येईल, मग तो यश आलं नाहीये, तर अपयश आलं राकेश पाटीलच्या विरोधामध्ये. यावेळेस काय घडलंय? शॉर्ट फाईन लेग क्षेत्रातून चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार. हा येतोय चौकार, नशिबाचा चौकार. तर मात्र पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली गेली. ते मात्र बिमरसाठी मागणी केली गेली. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला सन्माननीय प्रशांतजी गायकवाड यांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पेर डिलिव्हरी. तर धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले गेले 8 अंकावर. ज्या पद्धतीने आपण मुवमेंट कशा पद्धतीने स्ट्रोक खेळला जातोय, फलंदाज कोणत्या पोझिशन मध्ये आहे, त्यानंतर मात्र तुम्हाला तिसऱ्या पंचांकडून जो निर्णय येतो तो स्वीकारावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज यश मात्रेला आणला गेलाय. समोर बॅटर आपण पाहतोय अक्षय पाटील. ह्यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. क्षेत्ररक्षक आहे, बघत राहील. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, सिक्सर 6. चला प्रेक्षकांनी झेल पकडलाय.
त्या प्रेक्षकाला विनंती असेल आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज घेण्याकरिता व्यासपीठावर यायचंय. प्रेक्षकांसाठी सुद्धा संधी असेल. झेल पकडा 100 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य श्रीकांत गुणे यांच्या माध्यमातून घेऊन जा. 6 धावेने धावफलक 16 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. यावेळेस चांगला स्ट्रोक. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला अडवण्यात यश आलं गेलंय. त्या दरम्यान तिसरी धाव धोक्याची ठरली अक्षय पाटील साठी. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. अठरा या अंकावर जाऊन पोहोचला गेले. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, त्यानंतर या 2 चेंडूवर 8 धावा आल्यात. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आयुष भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रज्वल दलबी. 16 धावा फलकावर आहेत. ह्यावेळेस चेंडू हवेत आहे, संधी बनली आहे. प्रणय चेंडू खाली येतोय, चांगला झेल. फलंदाज प्रज्वल दलवी बाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचंय. पहिल्या चेंडूवर रुपेश षटकार आलाय, त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळला असता तर मात्र धावा पुढे नेण्याचं काम करू शकले असते बॅटर, परंतु मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बाद झालाय. तर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतोय गावदेवी पारिवली. आता मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय शैलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. आयुष भोईर एका साईडला तर एका साईडला शैलेश भोईर. 16 धावा आहेत फलकावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. ह्यावेळेस ग्लान्स केला गेला आहे ऑन साईडला. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. फलकावर आपल्याला धावफलक पाहायला मिळतंय 18. चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळते. कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यश मात्रे पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस पुढे सरसावून ऑन साईडला फेवर केला गेला होता. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र फेकी चुकीची ठरली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये शैलेश भोईर बाद. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 20 या अंकावर धावफलक. कनिष थालके याने आयवा झेल पकडला. त्या प्रेक्षकाला आपण 100 रुपयाचा कॅश प्राइज देत आहोत. ₹100 कॅश प्राइज आयवा झेल साठी. अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज यश मात्रे. यावेळेस चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज यश मात्रे चेंडू खाली. झेल पकडला गेलाय. विकेटचं होईल पतन. इनिंगची होती समाप्ती. फायनल मॅच मध्ये पहिल्या 17 मध्ये 20 धावा बनवल्या गेल्यात. दोंडा वडूल टीमनं पारिवली टीमला 21 धावा कराव्या लागतील विजयाकरिता. 12 चेंडू 21. चला मैदानाच्या आतमध्ये वीर बजरंग धोंडावलं टीम आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचंय. आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय.
धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 20 धाबा जमवल्या गेल्यात. 21 धाबांचं चेस गावदेवी पारिवली टीम समोर. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेकरिता हे मैदान ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय या स्पर्धेकरिता प्रशांतजी गायकवाड यांचा खूप खूप आभार. हे मैदान त्यांनी या स्पर्धेकरिता उपलब्ध करून दिलं गेलं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय वायफाय ज्यांच्या माध्यमातून नेट केबल ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून गेलेलं किरण पाटील आणि दीपेश कासार यांचा खूप खूप धन्यवाद. यावेळेस काय घडलंय, मॅचला झाली सुरुवात दुसऱ्या सत्राला आणि पहिल्याच बॉलवर काय घडलंय, यश मात्रे बाद. पहिल्या चेंडूवर फलंदाज यश मात्रे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. अशा पद्धतीनं पाहिलं तर कॉलिंग चुकीची होती. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशी चूक मात्र आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाऊ शकते. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राज. न्यू बॅटर आपण पाहतोय राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 21 धावांचं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. 20 पहिल्या सत्रामध्ये वीर बजरंग डोडावलो टीमने बनवल्या गेल्या आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले जात आहेत वीर बजरंग डोडावलीच्या टीमच्या बाजूनं. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात यश मात्रे बाद झाला. त्यानंतर पुढील चेंडूवर कॅच आउट आपण राज या खेळाडूला होत असताना पाहिलं. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणय आणि राकेश पाटीलला इथून मात्र ही धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जावं लागेल. या मॅच मध्ये अधिराज्य गाजवायचं असेल तर या दोन्ही बॅटरला इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल प्रज्वल दलबीच्या विरोधामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकांत येणाऱ्या गोलंदाजच्या विरोधामध्ये चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. तेव्हाच मात्र ह्या सामन्यावर या स्पर्धेवर आपण अधिराज्य गाजवू शकताय. त्याकरिता तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या मॅचमध्ये मेहनत, सातत्य, धाडस, जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. यावेळेस काय घडलंय, सरळ चेंडू यष्ट्यावर अदलला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. अजून एक फलंदाज बाद. लगातारचे 2 विकेट मिळवले गेलेत गोलंदाजाच्या खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट. तर मात्र विकेट हॅट्रिक वर उभा ठाकला हा गोलंदाज. फायनल मॅच मध्ये विकेट हॅट्रिक मिळवणं एक मोठी गोष्ट, परंतु प्रथमतः आपल्या संघाला इथून मात्र विजयापर्यंत घेऊन जाणं हे खूप महत्त्वाचं. न्यू बॅटर आपण पाहतो अक्षय. यावेळेस अपील केली गेली होती हलक्या मनानं, कुठली धाव घेता आली नाही. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, त्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर कॅच आउट स्वरूपामध्ये बाद झाला, तिसरा फलंदाज त्रिफळाची बाद झाला आणि चौथा चेंडू डॉट राहिला. यावेळी चेंडू हवेत आहे, झेल पकडला जातोय.
अजून एक फलंदाज होईल फेल. कमालीची गोलंदाजी. अंदाजी फायनल मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत कुठली धाव दिली नाहीये आणि त्यामध्ये 3 विकेट आपल्या नावावर आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 विकेट. कमालीची गोलंदाजी. कमाल कमाल पाहायला मिळते या ओव्हर मध्ये. ह्यामुळे अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठली धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये आणि मिडन षटक हाताला गेलेत आणि त्यामध्ये 3 विकेट आपल्या नावावर कोरत असताना प्रज्वल दलवीची कमालीची गोलंदाजी. पहिलं षटक कमालीचं राहिलंय. आता मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि विजयाकरिता 21 धाब्यांची आवश्यकता. धाबा होऊ शकतायत त्याकरिता तुम्हाला मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक अप्रतिम राहिलं प्रज्वल दलवीचं. मात्र दुसऱ्या षटकाकरिता जबाबदारी कोणाच्या खांद्यावर दिली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष भोईर. डावखुऱ्याचा बॅटर राकेश पाटील स्ट्राइक एंडला. 6-21. पहिल्या षटकामध्ये कुठली धाव जमवली नाहीये. आता मात्र 6 मध्ये 21 करावे लागतील. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल पकडतं. विकेटचं होईल मात्र पतन. कुठली धाव पलकावर नाहीत आणि 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचले गेलेत. कमालीची गोलंदाजी. मात्र 5 चेंडू 21 असं समीकरण. पाच चेंडू 21. चला मॅचला सुरुवात करायची. न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश. ह्यावेळेस वेगवान चेंडू व चेंडू आणि बॅट संपर्क नाहीये. अजूनपर्यंत कुठली धाव फलकावर जोडली गेली नाहीये. आतापर्यंत 8 चेंडू टाकून झालेत आणि त्यामध्ये 5 फलंदाज परतीचा प्रवास करावा लागलाय. त्यानंतर पाहिलं तर 3 डॉट चेंडू. अजून एक डॉट चेंडू. एकही धाव आतापर्यंत फलकावर जोडता आले नाही दुसऱ्या सत्रामध्ये. फायनल मॅच आणि त्यामध्ये कुठली धाव दुसऱ्या सत्रात आतापर्यंत घेता आले नाहीये गावदेवी पारिवली टीमला. 3 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावा. अजून एक चांगला चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र रेकॉर्ड बनेल का हा मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनावर उद्भवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये कुठली धाव नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कुठली धाव नाहीये. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे शैलेश भोयर. विकेटचं पतन झालंय. विजयाकरिता 21 धाव्यांची आवश्यकता होती. 17ला सुरुवात झाली होती. 12-21. आतापर्यंत 11 चेंडू टाकून झालेत. कुठली धाव आतापर्यंत फलकावर जोडले गेले नाहीत आणि त्यामध्ये 6 फलंदाज बाद झालेत. पहिलं षटक मिडन राहिलं. आता मात्र दुसरं षटक मिडन राहील का. सुरेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज वीर बजरंग डोंडावले टीम साठी हे कॅश प्राइज आलाय. परंतु इथे मात्र हा चेंडू निर्धाव जाईल का आणि रेकॉर्ड बनेल का. हे 2 षटक मिडन राहतील का
की अंतिम चेंडूवर सिंगल धाव येईल. कुठलीही धाव आतापर्यंत दिली गेली नाहीये. आता मात्र एक धाव होईल का? मात्र झालीये आणि सामना जिंकलाय वीर बजरंग धोंडावडोली टीम चॅम्पियन ठरलाय. स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 चा मानकरी वीर बजरंग धोंडावडोली. अभिनंदन अभिनंदन.